जर तुला समजलं असतं ना तर जास्त बरं झालं असतं की. मी सुद्धा तिच्याशी जावेचे नाते ठेवू इच्छित नाही. खरं तर माझी धाकटी जाऊ घरात आल्यानंतर सर्वात जास्त आनंद मला झाला होता. मनात आलं होतं, चला ही पण माझ्यासारखी दुसऱ्या घरातून आलेली आहे, निदान ही तरी माझी असेल. पण नाही, तुम्ही सुद्धा एकच गोष्ट धरून ठेवता, ज्योती म्हणाली. आपलं दही कोणाला आंबट लागतं का? तुमची पत्नी काही लहान बाळ नाही बरं का. मी तिची चालाखी पूर्णपणे समजून चुकले आहे. सुरुवातीला या घरात आल्यानंतर 6 महिने ताई ताई करून माझ्याशी गोड बोलत असे आणि आता आपलं काम झाल्यानंतर मात्र सासूबाईंना माझ्याबद्दल खोटे सांगून त्यांना माझ्या विरुद्ध केलं आहे, जे मी कधीही सहन करणार नाही. नात्यामध्ये जर पारदर्शकता असेल आणि एकमेकांबद्दल निस्वार्थ प्रेम आणि सन्मान असेल तरच नातं टिकतं, आणि जर ती नाते चलाखीने निभावत असेल तर मात्र मला माफ करा. तुमची पत्नी तुम्हाला लखलाभ, असे म्हणून ज्योती स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. ज्योतीने आपले पती, 2 मुले आणि सासू सासरे यांच्यासाठी नाश्ता बनवला. त्यांना नाश्ता देऊन ती स्वतःसाठी नाश्ता घेऊन रूममध्ये गेली. मानसी आणि मनोज निवांत 10 वाजता उठले. ज्योती आपली प्लेट स्वयंपाकघरात ठेवण्यासाठी निघाली. तेवढ्यात तिला मनोज तिकडून येताना दिसला. त्याने तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिले व आईला म्हणाला, काय आज रविवारचं भूक हरताळ आहे काय? आई हसून म्हणाले, नाही बाळा, पण तू असे का विचारत आहेस? मनोज म्हणाला, या घराची हवा बदलत आहे, मला खूप भूक लागलेली आहे. आता दे आई लवकर नाश्ता. अजून काय बोलू मी? आईने इकडे तिकडे पाहिलं व म्हणाली, छोटी सून येत असेल, ती तुझ्यासाठी नाश्ता बनवेल. मनोज खूप मोठ्याने म्हणाला, का? तुम्ही लोकांनी नाश्ता केला आहे ना? मग माझा नाश्ता कुठे आहे? आणि माझ्यासाठी नाश्ता मानसी का बनवेल? तू या घरची मुख्य आहेस ना आई? तू विसरलीस का? या घरातील तसेच स्वयंपाकघरातील सुद्धा कुठलेही निर्णय फक्त तूच घ्यायचे आहेत, दुसरं कोणीही नाही. तेवढ्यात तिकडून ज्योती आली व हसून म्हणाली, बरोबर आहे मनोज, खरबुजाला पाहून खरबुजासुद्धा रंग बदलतो. आईने आपल्याला सांगितलं नाही का? हा तर आईचाच निर्णय आहे की आता आपण आपापल्या जबाबदाऱ्या उचलाव्यात. बघा, मी तर एक आज्ञाधारक सुनेचे कर्तव्य निभावले आहे. माझ्याबरोबर माझ्या सासू सासऱ्यांचं पण पोट भरलंय, हो ना आई? एवढे बोलून ज्योती निघून गेली. ज्योती गेल्यानंतर मनोज आईला म्हणाला, हे काय चाललं आहे आई? मला कोणी स्पष्ट सांगेल का? तेव्हा आई म्हणाली, मनोज, यात माझी पण चूक आहे. छोटी सून जेव्हा तक्रारी करत होती तेव्हा मी पण ऐकून घेत होते. तुझ्या लग्नाला आता 1 वर्ष झालेले आहेत, परंतु तुझी बायको घरात एकही काम करत नाही. मनोज म्हणाला, आई, या सर्व गोष्टीचा नाश्त्याची काय संबंध आहे? आई म्हणाली, मनोज, अरे इतके दिवस झाले या घरात आल्यापासून नाश्त्याची जबाबदारी मोठ्या सुनेने घेतलेली आहे, परंतु त्या दिवशी किटी पार्टीमध्ये तुझी बायको सगळ्या मैत्रिणींसमोर म्हणाली की माझ्या मोठ्या जावेला बुद्धू आणि मूर्ख बनवणे फार सोपे आहे. ज्योतीने हे ऐकलं होतं. मनोज म्हणाला, हे काय सांगत आहेस आई? मानसीने वहिनीबद्दल असे बोलले होते आणि तिच्या या कृत्यात तू पण सामील होतीस? आई, अगं, वहिनी नाराज असेल तर तिची समजूत काढ, नाहीतर या घराचे काय हाल होतील तुला माहितीच आहे. तेव्हा आई म्हणाली, काय व्हायचं राहिले आता? ज्या दिवशी ज्योतीने सर्व काही ऐकले त्याच दिवशी या घरात खूप गोंधळ झाला. ज्योती तर घर सोडूनच चालली होती. मोठ्या मुश्किलीने मी व तुझ्या बाबांनी तिला समजावून सांगितले तेव्हा ती थांबली. त्या दिवशी मी तिला समजावून सांगताना बोलून गेले की तुम्ही दोघी आता आपापली जबाबदारी निवडा. मनोज म्हणाला, हे काय बोलून गेली साई? तुला तर माहीतच आहे की मानसीला या घरात एकही काम होत नाही. तू चुकीने वहिनीला बोलून गेलीस आणि ह्यात मीच पुरता फसलो गेलो. आई म्हणाली, तू आता तुझ्या बायकोला सांग
आपली घरातील जबाबदारी घ्यायला. अरे आता तुम्ही दोघेच आहात, परत तुम्हाला मुलं होतील. मोठी वहिनी तरी किती दिवस हे सगळं सांभाळणार? एक ना एक दिवस तरी तुझ्या पत्नीला हे सगळं सांभाळावेच लागणार आहे. मी ज्योतीसोबत राहत आहे कारण की म्हातारपणी मला आता काम होणार नाही आणि तुझी पत्नी तर स्वतःचीच काही जबाबदारी घेत नाही, तर आमची काय घेणार आहे? असे बोलून आई तिच्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेली. मानसी आरामात न्याहून केसांना सावरत सावरत किचनमध्ये आली. तिने पाहिलं की मनोज स्वतःसाठी ब्रेड भाजत आहे. मानसी म्हणाली, आज नाश्ता बनला नाही काय? तेव्हा मनोज रागाने म्हणाला, उलट सुलट काम करतेस आणि परत विचार करतेस की तुला कोणी गरम गरम नाश्ता आणून देईल का? मला सगळं माहीत झालेलं आहे. तू आणि आईने तुम्ही दोघी मिळून वहिनीच्या विरोधात काय काय कारस्थान करता ते. मला तर वाटलं होतं वहिनी उगीच फालतूमध्ये रागवले आहे. आता तात्पुरता मी चहा आणि ब्रेडवर भागवतं, परंतु मला ताबडतोब नाश्ता हवा आहे. तेव्हा लवकर नाश्ता बनव. मानसी म्हणाली, मला तर वाटले की वहिनी विसरून जाईल. थोड्याशा गोष्टीला इतकं ताणायची काय गरज आहे? आणि जेवण बनवून देते म्हणजे काय उपकार करत नाहीये? तुम्ही सुद्धा गेले 3 वर्षापासून या घरात कमवून आणून देत आहात. मी कधी या गोष्टीचा हिशोब केला नाही. ती माझी मोठी जाव आहे. माझी सासू बनायचा प्रयत्न तिने करू नये. वहिनी वहिनी म्हणून थोडासा मान दिला तर डोक्यावरच बसली आहे. सरक बाजूला, मी तुला मॅगी बनवून देते. मानसीचे असे बोलणे ऐकून मनोज म्हणाला, एकतर चुका करतेस आणि परत वरून असे फालतूचे बोलतेस. माझ्या घरात हे मी खपवून घेणार नाही. एक दिवस तर मॅगीने काम चाललं. दुसऱ्या दिवशी ज्योती नेहमीच्या वेळेनुसार उठल्यानंतर मुलांसाठी नाश्ता बनवून त्यांना शाळेत पाठवले. नंतर पतीसाठी नाश्ता बनवू लागली. सकाळच्या वेळी प्रत्येक घरातच धावपळ चालू असते. कधी भांड्यांचा पडल्याचा आवाज येतो तर कधी बाथरूममधून पतिदेव म्हणत असतात की माझा टॉवेल विसरला आहे. असे सर्व चालू असताना मानसी जागी झाली आणि खोलीच्या बाहेर येऊन म्हणाली, घर आहे का आठवडी बाजार? या सगळ्या गोंधळाने झोप सुद्धा होत नाही. मानसीचे असे बोलणे ऐकून सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, हे काय बोलत आहेस? जरा सांभाळून बोलत जा. तेवढ्यात मनोज मॉर्निंग वॉक करून घरी आला. मनोजला पाहताच मानसी म्हणू लागली, मी काही सुद्धा बोललेले नाही, तरी सुद्धा तुम्ही लोक राशन पाण्याच्या खर्चावरून मला बोलत आहात. याला हेच कारण आहे ना की माझ्या पतीला माझी पर्वा नाहीये. असे बोलून मानसी मुद्दाम खोटे खोटे अश्रू ढाळू लागली. ज्योतीचे पती मंगेश म्हणाले की, काय म्हणालीस तू मानसी? हे घर नाही तर आठवडी बाजार आहे म्हणून? आतापर्यंत इतके दिवस तर कधी तुला या घरातील या आवाजांचा त्रास झाला नव्हता, आणि आज अचानक असं कसं काय झालं? कसं काय तुझे आज आमच्याबद्दलचे विचार बदलले? आणि तुला तर आता कोणीच काही बोललेलं नव्हतं, तरी सुद्धा हे रडण्याचे नाटक का करत आहेस? तेव्हा मानसी म्हणाली, भाऊजी, ते माझ्याकडून चुकून मी बोलून गेले असेल. आता हेच बघा ना, आतापर्यंत ज्योतिताई आणि आईच हे घर सांभाळत आले आहेत आणि आता अचानकच माझ्यावर एक एक जबाबदारी देत आहेत. मी हे सर्व कसे सांभाळू? मला राग तर येणारच ना. आणि तुम्हाला तर आवडेल का की तुमचा भाऊ न खाता पिता ऑफिसला गेला तर मला स्वयंपाकातले तर काहीच येत नाही. मग मी काय करू? तेवढ्यात मनोज हळूच मानसीच्या कानात म्हणाला, काल तू जे काही म्हणली होतीस ते सांगू का आईला आणि भावाला? आताच्या आता तू तुझे सामान पॅक कर आणि तू माहेरी निघून जा. कितीही प्रयत्न केले तरी मी या माझ्या कुटुंबापासून वेगळे राहणार नाही. हे ऐकताच मानसीने आपले कान पकडले व म्हणाले की, मला माफ करा. मंगेशने ज्योतीला आवाज दिला आणि म्हणाला, ज्योती,
तू मला सांगितलेच नाही की घरात काय गोंधळ चालू आहे ते. आणि आई, तू सुद्धा इतका वेळ झालं माझ्याबरोबर बसून चहा पित आहेस, तू पण मला काही सांगितले नाहीस. ज्योती मानसीकडे पाहून म्हणाली, हा आमचा बायकांचा मामला आहे. यामध्ये पुरुषांना हस्तक्षेप करायची गरज नाही. मंगेश म्हणाला, चांगली गोष्ट आहे की जर घरातल्या बाबी बायकांनी आपापसात सोडवल्या तर आम्हाला काळजी करायची गरजच नाही. दादाचे असे बोलणे ऐकून मनोज म्हणाला, अरे दादा, तुला तर काही त्रास नाही, परंतु मला तर त्रास होत आहे. हिच्या चुकीची शिक्षा मला मिळत आहे आणि हे जे काहीही रडत आहे ना, हे सगळे नाटक आहे. वहिनी, हा तर सरळ अन्याय आहे. मला सुद्धा काहीच माहिती नव्हते. जर हिने चूक केलेली आहे तर तुम्हीच हिला सुधारावा की. मानसी तुम्हाला लहान बहिणीसारखी आहे. जर तुम्हाला लहान बहीण असती तर तुम्ही तिला असेच जाऊ दिले असते का? मनोजने असे म्हटल्यावर मानसीला तर संधीच मिळाली नाही बोलण्याची. ती म्हणाली, हा वहिनी, झाले गेले सर्व विसरून जावा. मी इथून पुढे कधीच असे बोलणार नाही. ज्योती म्हणाली, हे बघ मानसी, आपण मुली आपल्या माहेरी आई वडिलांच्या घरी आपल्या वडिलांच्या पर्याच असतो, परंतु सासरे आल्यानंतर आपल्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या आपल्याला टाळून जमत नसते. सासूबाई म्हणाल्या, मी मोठ्या सुनबाईच्या मताशी सहमत आहे. छोट्या सुनबाई, मी आता तुला साथ देणार नाही. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली की मी तुझ्या बोलण्यात आले होते. तेवढ्यात मनोज म्हणाला, वहिनी बघा, दोघी पण आपल्या चुका मान्य करत आहेत, तेव्हा तुम्ही आता जे म्हणसाल तेच या दोघी करतील. कमीत कमी मला तर याची शिक्षा देऊ नका. आता तुमचा लहान दीर असा उपाशीच ऑफिसला जाणार का? दीराच्या बोलण्याने ज्योती हसली आणि म्हणाली, जर असंच असणार आहे तर जावा तुम्ही, तयार होऊन या. आज तुम्हाला वेळेवर नाश्ता मिळणार आणि तो मी नाही तर तुमची पत्नी तुम्हाला देणार. मनोज आणि सासूबाई तेथून गपचूप निघून गेल्या. मानसी मात्र ज्योतीकडे हैराणीने पाहू लागली. ज्योती म्हणाली, तुझी इच्छा असो नसो, तुला आता या मोठ्या जावेचे म्हणणे ऐकावेच लागेल. तू मान किंवा नको माणूस, परंतु जर मोठी बहीण समजून माझे ऐकलेस तर लवकरच सोप्या पद्धतीने सर्व शिकशील. मग काय म्हणणे आहे तुझे? मानसीने गपचीप आपली मान हलवून होकार दिला. ज्योती म्हणाली, मी नाश्ता बनवते, तोपर्यंत तू धुण्यासाठी कपडे मशीनमध्ये घालून ठेव. आज मी जेवण बनवते. तू दोन्ही भावांचे टिफिनचे डबे भर. सकाळी सकाळी खूप काम असते तेव्हा मी ते करेन. तू फक्त थोडी मदत कर, परंतु दुपारचे जेवण मात्र तू जसे बनवशील तसे आम्ही सर्वजण खाऊ. आणि संध्याकाळी मात्र तू भाजी बनव किंवा चपात्या बनव. तू भाजी बनवली तर मी चपाती बनवेल आणि मी चपात्या बनवल्या तर तू भाजी बनव. चल लागूया कामाला. मानसी विचार करू लागली, वहिनीसोबत मी किती वाईट वागले, तरी सुद्धा मला काम येत नाही म्हणून शिकण्यासाठी त्यांनी मला किती सोपे आणि थोडेसेच काम दिले आहे आणि मला शिकण्याची संधी दिली आहे. मी मात्र त्यांची चेष्टा करत होते. एकटीने सर्व घर सांभाळण्यापेक्षा हे चांगले आहे की मी वहिनींना थोडी मदत करेल व वहिनीची पण थोडी मदत घेईन. असंही माझा पती काय माझे ऐकून हे घर सोडून माझ्याबरोबर वेगळे राहायला येणार नाही आणि इथे मला काम तर करावेच लागणार आहे. हा सर्व विचार करून मानसी काम करू लागली. असाच काळ पुढे पुढे जात होता. ज्योती मानसीला सर्व काही घरातली कामे शिकवत होती. आता मानसी घरातील सर्व कामे शिकली होती. मानसीला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. एके दिवशी ती ज्योतीला म्हणाली, ताई, मला त्यावेळी तुमच्यावर खूप राग आला होता, परंतु बरं झालं तुम्ही मोठी बहीण म्हणून माझ्यावर सक्ती केली आणि मला वळणावर आणलत. ज्योती हसून म्हणाली, खरंच किती चांगले होईल. प्रत्येक घरात जर लहान जावेने मोठ्या जावेला मोठी बहीण मानले तर मग प्रत्येक घरातील समस्या, भांडणे चुटकीसरशी मिटून जातील. जर का घरात मोठ्या जावेला घरातून मान सन्मान मिळाला तर ते आपल्या लहान जावेला बहिणीसारखे प्रेम द्यायला कधीच कमी करणार नाही. एवढे बोलून दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून हसू लागल्या. तिथे थोड्याशा लांब बसलेल्या सासूबाई दोघी जावांची नजर काढू लागल्या. मनोज म्हणाला, आई, खूप मुश्किलीने पूर्व पश्चिम दिशेने मिलन झाले आहे.
तू फक्त तुझं डोकं थंड ठेव. जर घरातील सुनांना एकत्र ठेवायचे असेल तर सासूला सुद्धा घरात काहीतरी योगदान द्यावे लागतं, ही गोष्ट तर तुला मान्यच असेल. जर घरातील स्त्रियाच मिळून मिसळून राहत नसतील तर विचार कर घरातील पुरुषांची काय अवस्था होत असेल. चला, शेवट चांगला तर सर्वच चांगले. मित्रांनो, आशा करते तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. तेव्हा लाईक करायला विसरू नका व नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.